हॅलो नमस्ते। तर बघू शकता काल मी प्रॉन्सची भाजी केली होती, सुका केलं होतं मसाला। एवढी सर्व प्रॉन्स घेतलेले आहेत, 1 किलो प्रॉन्स होते। ते चांगले आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे। पण हो, मी ना ह्याचे सोल ठेवणार आहे। मी आज काहीतरी वेगळे पदार्थ होते, म्हणजे वेगळं काहीतरी करणार आहे। ते बघा अशा प्रकारे केलेली आहे आणि अशा प्रकारे काढायची आहे। जर तुम्हाला सोल नको असतील तर तुम्ही चांगली साफ करू शकता। आणि मी आलं लसूण पेस्ट लावलेली आहे, 10 मिनिटांसाठी ठेवलेलं आहे साईडला। त्याच्यानंतर पुढची प्रोसेस बघूया। कांद्याची पेस्ट घेतली आहे, टमाट्याची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीरची पेस्ट आहे। ते आपल्याला खडे मसाले सगळे लागणार आहेत आणि हे गरम मसाले लागणार आहेत। आता आपण गॅस चालू करूया आणि कढई तापत ठेवूया। कढई आपली चांगली तापलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आत्ता मस्तपैकी तापल्यानंतर खूप सारं तेल टाकायचं आहे, म्हणजे ह्याला तेल खूप लागतं, कारण की तरी खूप सुंदर सुटते। तर आपल्याला एवढं तेल टाकायचं आहे, जिरं टाकायचं आहे आणि कोथिंबीरची आणि आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तेल चांगलं त्याला ऑब्झॉर्ब झालं पाहिजे। ते झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांद्याची पेस्ट, मी टाकलेलीच आहे। आणि ही पण आपल्याला ब्राऊन होईपर्यंत चांगली मिक्स करायची आहे। खूप सुंदर लागते, एकदा ही रेसिपी करा, तुम्हाला खूप आवडेल। आणि त्याच्यानंतर चांगलं 10 मिनिटं आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपला चांगला मसाला हे टाकला। त्याच्यानंतर टोमॅटोची पेस्ट टाकायची आपल्याला, ती पण चांगली मिक्स करायची आहे। आणि आपल्या कांद्यामध्ये हे आणि आपल्याला खडे मसाले, आपले जे घरचे मसाले आहे त्याची पावडर बनवायची आहे। त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ती पण आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे, बघू शकता। आणि ती पण आपल्याला नंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे। आणि चांगले आपले मसाले चांगले हे झाले पाहिजेत, ऑब्झॉर्ब झाले पाहिजे सगळ्या पेस्टमध्ये। त्याच्यानंतर चांगले शिजवल्यानंतर आपलं जे साईडनी तेल आलं की समजून जायचं आपले सगळे मसाले त्याला लागलेले आहेत, बघू शकता साईडनी हे झालेलं आहे। हे बघा चांगलं फिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा प्रकारे तुम्हाला खूप आवडेल, एकदा नक्की ही रेसिपी बनवा। प्रॉन्स मसाला आहे, आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि जी तरी आता येईल ती आता तुम्ही एंडपर्यंत बघा। फायनली आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत खूप सारे प्रॉन्स, थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। हे बघा प्रॉन्स टाकलेले आहे, ते चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत, एकदम प्रॉन्स लागले पाहिजे। थोडं मीठ पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये। आता एक मस्तपैकी ढाकण मारून कलर बघा प्रॉन्सला कसा आलेला आहे, सेम खेकड्यासारखा कलर येतो। हे बघा अशा प्रकारे। आणि आपल्याला थपथपीतच ठेवायचं आहे। आता आपण मस्तपैकी त्याच्यावर झाकण मारून ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। 10 मिनटं नंतर आपण चेक करूया। तर फायनली 10 मिनटं झालेले आहेत। आता आपण चेक करूया की आपले कोलंबी सुका झाला आहे की नाही। तर फायनली मस्त कड आलेलं आहे, बघू शकता। आणि आपले प्रॉन्स पण मस्त वेगळी शिजलेले आहेत। आणि हे तांदळाच्या भाकरीबरोबर, ती चपातीबरोबर, ती भाताबरोबर ती पण खूप छान लागतं। एकदा ही रेसिपी करा, तुम्हाला आवडेल। आणि कोणी कोणी केली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझी रेसिपी कशी झाली ते पण तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये। आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुम्हाला